ठाणे आर्ट गिल्डच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त 7 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटरमध्ये टॅग कलागंध पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. दृष्टीहीन असूनही 101 वाद्य वाजवणाऱ्या आणि लोकसंगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या योगिता उमा अरुण तांबे यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देण्यात आलंय. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, टॅगचे अध्यक्ष महेश शानभाग, दिग्दर्शक विजू माने, सचिन जोशी, उदय सबनीस, रवी जाधव, संतोष पठारे, MSRDSचे अनिल गायकवाड, अशोक नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. योगिताने लहानपणी दोन्ही डोळे गमावले तरी संगीताप्रतीची आवड जपली आहे. शाळेत वाद्य नसतानाही कंपास, दगड अशा वस्तूंनी आवाज निर्माण करून त्यांनी संगीत शिकलंय. 2019 मध्ये 50 वाद्यांच्या वादनासाठी लिम्का बुक रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. सध्या त्या बालवाडी ते 8वी पर्यंतच्या मुलांना संगीत शिकवतात आणि संस्कार व कलाप्रेमाला प्राधान्य देतात. ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव यांनी योगिताचे कौतुक करत विशेष मुलांकडून शिकण्यासारखे बरेच असल्याचं सांगितलंय. समाजात विशेष मुलांना समान संधी मिळणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. हॅशटॅग लागतो तेव्हा ती किती व्हायरल होते. त्यामुळे टॅग, मला असं वाटतं की ठाण्याचा संबंधच नाहीये, टॅग हा हॅशटॅग आहे आणि म्हणून तो जगभर पसरलाय असं मला खूप मनापासून वाटतं. आणि खरंच खूप धन्यवाद टॅगचे. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या नावाला शिक्कामोर्तब केलं त्या सर्वांना खूप खूप नमस्कार. कारण मुळात असं आहे की दिव्यांग खूप आहेत, टॅलेंटेडही खूप आहेत, पण फक्त सुमित पाटील जबाबदारी घेऊन नाही होणार. सर्वच कलाकारांनी आपापल्या क्षेत्रातल्या त्या दिव्यांगांना अंधारातून बाहेर काढण्याची गरज आहे असं मला फार मनापासून वाटतं. मी एका पुरस्काराला आहे ना असं खणखणीत आवाजात सांगितलं होतं, समाजामध्ये अनेक दिव्यांग आहेत. नाही, आता मी एकनाथ शिंदे साहेबांसारखं नाही बोलणार. त्यामध्ये असं आहे की आता मी खूप विनम्र, म्हणजे वयोमानानुसार होतं ना, थोडीशी मॅच्युरिटी येते, पण तेव्हा मी फार खणखणीत असं झी आनंद सन्मानला झीवरती टाळ असं मोठ्या मोठ्याने भडाभडा बोलले होते. पण मी खरं सांगते, एकटा सुमित पुरा नाही पडणार आहे. दिव्यांग असे आहेत, आता मी स्वतः एक ऑर्केस्ट्राबरोबर सहज जोडले गेले. ती व्यक्ती डोंबिवलीची आहे, श्रवण कुमार नाव आहे त्यांचं. 2 आवाजात गातात हो, आणि जो फिमेल व्हॉइस काढतात ना, विश्वास नाही बसणार, सेम टू सेम लता मंगेशकर सारखा आवाज आहे. पण फक्त कलेवर अवलंबून मग रेरोडसारख्या ठिकाणी कमी पगारावरती सर्व्हिस करायची आणि स्ट्रगल आयुष्यात संपत नसतं. आज उतार वयाला तो लागणार आहे माणूस, 57-58 वय आहे, पण तरीही रेकॉग्निशन मिळत नाही आहे. तर मला असं वाटतं आता डोंबिवली काय आपल्यापासून फार लांब नाही आहे हो, ईस्टलाच आहेत ते. आणि मला असं वाटतं की असे लोक सुद्धा, म्हणजे टॅगने आता एक नवीन करावं, एक सेलिब्रिटी आणि एक सेलिब्रेट करण्यासारखे कुणीतरी. तर कुणी, म्हणजे आता मी हे एक उदाहरण दिलं की हे जर ते केपेबल वाटले तर पुढचे कलागंध ते असावेत अशी माझी फार इच्छा आहे. ते केपेबल वाटले तर. कारण शेवटी खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे मापदंड असतात. त्या मापदंडात बसावं पण लागतं. जे आमच्यासारखे एक ना धड 12 चिंध्या आणि 12 पिंपळावरचे मुंजे याच्यामध्ये बसले हे खूप आहे. पण तरीसुद्धा की असे जे केपेबल दिव्यांग असते तर त्यांनासुद्धा कुठेतरी उजेडात आणून सर्वसाधारण कलाकारांबरोबर मिळून मिसळून वागवणं. कारण काय होतं ना, सुमितने स्वतः अनुभव घेतला की काही दिव्यांग कलाकार आम्ही एकत्र काम करत होतो, पण सर्वसाधारण माणसांशी कसं वागायचं हे त्यांना कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी खूप त्रास दिलेला आहे आयुष्यात, खूपच त्रास दिलेला आहे. पण हा त्रास सहन म्हणजे आपण आता एन्झायटीमध्ये आहोत, आपली सहनशक्ती खूप कमी झाली. अरे यार जाऊ दे, तू नकोस, तू त्रासदायकच आहे, हे नाही, हे दिव्यांगांसाठी करणं नाही, हे मूर्खपणा आहे, असं खूप वेळा वाटायला लागतं. पण मी खरं सांगते, मी सुद्धा अशीच होते. चिडचिड सुमितवर मी आजही करते, असं काही नाही की नाही करत. कारण ती काय म्हणतो आपण, समाजाप्रतीचा एक जो वेगळा भाव झाला ना, की समाज आमच्याकडे असाच बघतोय, तो दृष्टिकोन तुम्ही बदलण्याची गरज आहे. धन्यवाद. आरतीला सांगितलं माझ्या मिसेसला, आणि कालच तिच्याशी बोलताना मी तिला म्हटलं की मी या कार्यक्रमाला चाललोय, आणि मी ताईंचं नाव विसरलो होतो कारण मला सरांनी सांगितलं पण माझ्या लक्षात राहिलं नाही. मी विजूला विचारलं, विजूने सांगितलं की योगिता तांबे. तर मी आईला माझ्या मिसेसला सांगितलं की योगिता तांबे. ती म्हणाली अरे एक मिनिट. तिने फोन काढला आणि नंबर काढला. ते म्हणाले ह्याच. म्हटलं मला माहिती नाही, पण अरे ते म्हणाले या आपल्या घरी तनयाला शिकवायला यायचा तबला वाजवायला. म्हटलं आता तनयाची खासियत म्हणजे माझी मुलगी
शी इज अ स्पेशल चाइल्ड आणि ती ऑटिझमच्या स्पेक्ट्रमला आहे. सर्वात भाग्यशाली बाप आहे मी तिचा आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी मुलगी मला मिळाली. आज ताईंनी आत्ता इथे बोलण्यामध्ये जसं विजू म्हणाला की पॉझिटिव्ह ऊर्जा ही नुसती त्याच्यातच नाही, आमच्यात पण खूप निर्माण झाली. कारण घरातही म्हणजे आम्ही शाळा चालवतो एक, जी फक्त म्हणजे पॉझिटिव्हली एबल्ड म्हणा अशा किंवा डिसेबल्ड लोकांसाठी आम्ही चालवतो आणि ती आज एक 20 मुलं आहेत. आम्ही मिळून चालवतो ती शाळा. एक छान शाळा आहे अंधेरीला, अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटच्या नावाखाली. 20 मुलं आहेत आणि आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझ्या आजीच्या नावाचा ट्रस्ट आहे आमचा. सो मुलांना खूप फायदा होतोय. क्या बात आहे. पण मला ज्या त्या सांगत होत्या ते सगळं पटत होतं. माझ्या मुलीला अजूनही असिस्टेड लिव्हिंगच आहे, ठीक आहे, म्हणजे नो हार्म. पण ज्या त्या म्हणाल्या ना की तिला तिच्यात जे कमी आहे ते आम्ही दर्शवत नाही, तिच्यात काय जास्त आहे. म्हणजे त्यांनी ज्याच्यावर मात केली की त्यांना नजर नव्हती पण त्याच्यावर मात करून त्यांनी 101 वाद्य शिकल्या त्या. हे आपण एक सामान्य माणूस म्हणून पण आपल्याला हे शिकायला हवं की आपल्यात काय कमी आहे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण काय मिळालेलं आहे देवाकडून याच्यावर जर आपण भार टाकला तर मला वाटतं समाजातही सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि एकूणच पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे आज समाजाला आणि सगळ्यांनाच. अपंगत्व मला वाटत नाही की मुलांमध्ये असतं किंवा मला असं वाटतं की जो आम माणूस आहे तो जास्त मानसिक अपंग आहे आजच्या काळामध्ये, कारण त्याचा विचार करण्याची धारा चुकलेली आहे. तेव्हा या लोकांकडनं म्हणा किंवा माझ्या मुलीकडनं आणि ह्यांच्याकडनं आम्ही खूप शिकतो. ती मला दररोज काही ना काहीतरी शिकवते, नवीन शिकतो मी. आज इथे मी आल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. जे ताई बोलल्या त्याच्यातून खूप काही मला असं जाणवलं की यस, या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायला हव्यात आणि ते खरंच गरजेचं आहे. आणि आज समाजात या सगळ्यांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आणि हे मी करणार आहे. कारण मी सचिनजीशी पण याच्याबद्दल बोललेलो आहे. हे माझं स्वप्न आहे आणि मी ते करणार. आणि आज थँक्यू व्हेरी मच ताई, तुमच्यामुळे मला अजून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि आशीर्वाद मिळाले. थँक्यू सो मच. थँक्यू.